तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरावा. तर आता लास्ट डेट गेली होती, पण त्यांनी डेट वाढवलेली आहे. तर 16 जानेवारी ही लास्ट डेट आहे. तरी अजून 6 दिवस आहेत. ज्यांनी ज्यांनी फॉर्म नसेल भरला त्यांनी भरून घ्या. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया की फॉर्म कसा भरावा. साईट ओपन झाल्यानंतर बघा, रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म कशासाठी भरताय, पिऊन साठी, क्लर्क साठी कशासाठी भरताय ते तुम्ही ऑप्शन निवडून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या हायकोर्ट साठी फॉर्म भरायचा आहे तिथे तिथे ऑप्शन दिलेले आहे, छत्रपती संभाजीनगर, बॉम्बे आणि नागपूर. तर त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुमचं नेम फिल करायचंय, जे तुमचं नाव असेल ते तुम्ही तिथे आधार कार्ड वरती बघून स्पेलिंग मिस्टेक न करता तुम्ही नेम फिल करायचं आहे इथे. आणि खाली इथे ऍड्रेस फिल करायचा तुमचा. ऍड्रेस नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट, पोस्टल पिनकोड हे पण तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. नॅशनॅलिटी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डोमेसाईल महाराष्ट्रीयन यस, तर ते तुम्हाला तिथे ऑप्शन मध्ये यस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची इथे मेल आय डी टाकायची आहे. मेल आय डी टाकून घेतल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे तुमचा. इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे खाली. नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुमचं. त्याच्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची, तुमची कॅटेगरी जी असेल ती ओबीसी, एनटी, एससी जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर तुमची कास्ट टाकायची इथे. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, मंथ, डेट आणि इयर टाकायचे. इयर फिल केल्यानंतर बघा तुम्हाला समोर एजचं ऑप्शन दिसतं, तर ते तुम्हाला तिथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल तुम्ही किती वर्षाचे, किती महिने आणि डेट्स. त्याच्यानंतर प्लेस ऑफ बर्थ टाकायचं आहे तुमचं. खाली ते मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे तुमचं आणि तुम्हाला किती चिल्ड्रन्स आहेत त्याची इथे तुम्हाला डिटेल भरायची आहे. इथे डिसेबिलिटी सिलेक्ट करायची आहे. जर कुठल्या प्रकारचं अपंगत्व असेल तर तुम्ही यस करायचं, नसेल तर नो ऑप्शन करून तुम्ही पुढे फिल करायचं आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये बघा, इथे तुम्ही वरती नो करायचं आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे 50% येऊन जाईल 7चे, कारण 7चे मार्कशीट कोणाकोणाकडे नसतात, त्याच्यामुळे तुम्ही हेच ऑप्शन त्यांनी सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे. तर बघा, असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर नो करू शकता. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी टाकायचंय तुमचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, आणि तुमचं पासिंग इयर टाकायचंय, तुम्ही 7वी कधी पास झालता. त्याच्यानंतर मार्क्स किती होते आणि किती पैकी किती मार्क्स पडाले, तर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येऊन जातील. तर बघा, पर्सेंटेज ऑटोमॅटिक आले. त्याच्यानंतर पुढची डिटेल साठी तुम्ही ऍड वरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे सिलेक्ट करून घ्यायचं तुमचं काय झालंय. तर एसएससी असेल तर एसएससी टाकायचं. त्याच्यानंतर तुमचं स्टेट युनिव्हर्सिटी टाकायची. त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे आणि टोटल तुम्हाला मार्क्स किती होते याचे पण तुम्हाला डिटेल भरायचे, 10ची पण, आणि किती पर्सेंटेज आहे ते तर ऑटोमॅटिकली येऊन जाणार. ही डिटेल झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ऍड करू शकता. तर तुमचं अजून 12th वगैरे झालं असेल इथे पण तुम्ही तुमची 12ची डिटेल देऊ शकता, माहिती. त्याच्यानंतर बोर्ड कोणतं होतं तुमचं इथे भरायचंय. सेम इथे इयर आणि मार्क्स वगैरे तुम्हाला सेम फिल करायचंय. ही प्रोसिजर थोडीशी मी आता फास्ट फॉरवर्ड करतो. तर तुमचे इथे स्किल टाकायचे, वेगवेगळे तुमच्याकडे जे स्किल असतील ते ऑप्शन वरती यस करायचं आहे. स्किल्स मध्ये MSCIT वगैरे जे पण झालंय तुमचं, टायपिंग वगैरे, तुम्ही तिथे स्किल्स मध्ये ऍड करू शकता. लँग्वेज नोन मध्ये रीड आणि ते तिथे पण तुम्ही सगळे ऑप्शन टिक करायचे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला 2 जणांची ते माहिती फिल करायची, जे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार आहे. गावातले तुम्ही कोणाची माहिती तिथे टाकू शकता. खाली तुम्हाला चलनची डिटेल दिसेल, तिथे ऑनलाईन क्लिक हिअर पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होईल.
त्याच्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म तुम्ही कशासाठी चलन भरताय, तर पिऊन, हमाल वगैरे तुम्ही त्याच्यासाठी भरताय त्याची डिटेल इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पर्सनल डिटेल भरायची, पूर्ण मोबाईल नंबर वगैरे टाकायचा आहे. पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे चलन नंबर आणि डेट वगैरे सिलेक्ट करायचं आहे. चलन नंबर तुमचा, तुम्ही चलन फिल कराल त्याच्यावरती तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही चलनची प्रिंट आउट पण काढून घ्यायची आहे, हे पण खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर चलन डेट सिलेक्ट करून घ्यायची व्यवस्थित, बघून तुम्ही चलनवरती बघू शकता. खाली तुम्हाला आता दोन ऑप्शन दिसतील, तिथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर हे दोन वस्तू तुम्हाला तिथे ऍड करायचे आहे, तुमचा फोटो आणि सिग्नेचर. कॅप्चा फिल करून तुम्हाला फक्त सबमिट वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे येऊन तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट आउट काढायची. तर अशा प्रकारे तुमचं ऍप्लिकेशन तुम्हाला शो होईल आणि त्याची तुम्ही प्रिंट आउट काढून घ्यायची आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.